ती चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे आणि इथं PFMS असं सर्च करायचं आहे. PFMS DBT असं जरी तुम्ही सर्च केलं तरी एक नंबरला वेबसाईट येते बघा. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. एकदा समजून घ्या कशा पद्धतीनं आपल्याला ट्रान्झॅक्शन चेक करायचे आहेत. तर तुम्हाला या लिंकवर क्लिक करा. अशा पद्धतीनं पेज ओपन होईल बघा. ही वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्ही कुठल्या कुठल्या योजनेची सबसिडी चेक करू शकता बघा. इथं कॅटेगरीमध्ये बघा NSP असेल, PM किसान असेल, नरेगा असेल, पहल असेल, कुठलेही असेल तुमची राज्य शासनाच्या ज्या काही DBT स्कीम असतील त्या सर्व योजनांचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्टेट स्कीम DBT पोर्टल, राज्य शासनाचं जे काही शेतकरी अनुदान असेल किंवा नागरिकांसाठी कुठलीही सबसिडी असेल त्या सर्व सबसिडीचे स्टेटस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. मी तुम्हाला एक स्टेटस या ठिकाणी चेक करून दाखवतो. जसं की आपण PM किसान निवडूया. PM किसानचं जर स्टेटस तुम्हाला चेक करायचं असेल ट्रान्झॅक्शनचं तर इथं बघा बेनिफिशरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट. तुम्ही कुठल्याही एका याच्यावर क्लिक राहू द्या. त्यानंतर हे तुम्हाला खाली विचारत आहे बघा एंटर बेनिफिशरी कोड. तर बेनिफिशरी कोड आपल्याकडे नाही आहे, आपल्याकडे ॲप्लिकेशन ID आहे. ॲप्लिकेशन ID म्हणजे PM किसानचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकलाय. त्यानंतर वर्ड व्हॅलिडेशनमध्ये ही जी खाली तुम्हाला अक्षरं दिसत आहेत ही अक्षरं तुम्हाला वरती टाकायची आहेत. यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं. तर मित्रांनो सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर दिसत आहे, ज्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन ID असेल, नाव असेल, बेनिफिशरी कोड असेल, त्यानंतर ट्रान्सफर करणारी जी एजन्सी असेल PFMSद्वारे त्या एजन्सीचा कोड असतो, स्कीमचा कोड असतो, तुमचा आधार नंबरचं जे काही शेवटचे 4 अंक आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर अकाउंट नंबर आणि बँक नेम या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवते बघा. IFSC कोड दाखवतोय आणि अमाऊंट दाखवते बघा. या ठिकाणी 2000 रुपये आपल्याला ट्रान्सफर झालेले आहेत. रिक्वेस्ट डेट बघा 8 नोव्हेंबरला या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करण्याची रिक्वेस्ट PFMSकडे गेली होती. त्यानंतर ही व्हॅलिडेशनची जी प्रोसेस आहे ती 8 नोव्हेंबरला झालेली आहे. 22:40 म्हणजे रात्री 11:30च्या दरम्यान या ठिकाणी त्यांनी प्रोसेस केलेली आहे. अप्रूव्ड बाय एजन्सी 9 नोव्हेंबरला हे पैसे अप्रूव्ह करण्यात आलेले आहे फंड स्टेटसमध्ये. त्यानंतर सँक्शन ऑफ स्टेटस बघा 10 नोव्हेंबरला या ठिकाणी ते सँक्शन केलेलं आहे PFMSद्वारे. आणि फाईलचं जे स्टेटस आहे 13 नोव्हेंबरला ॲक्च्युली शेतकऱ्याच्या खात्यात पैसे या ठिकाणी ट्रान्सफर झालेले आहेत. कोणत्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले ते या ठिकाणी दाखवते बघा. PFMSचं ट्रान्झॅक्शन ID असेल, UTR ID असेल, बँक ट्रान्झॅक्शनची डेट दाखवते बघा. त्यानंतर खाली तुमचा अकाउंट नंबर दाखवता आहे. हे अकाउंट